नमस्ते कदम महाराज गणपती भूपती गजेश्वपती सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजा योगीराज श्री 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 श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शहाजी महाराजांचा धर्मरक्षक संभाजी महाराजांचा सर्वप्रथम तुम्हा सर्वांना या जिजाऊच्या लेकीचा मानाचा मुद्रा सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे काळ जात राहती अमुच्या रक्तात वाहती राजे काळ जात राहती अमुच्या रक्तात वाहती राजे तुफान गजतो आगा खतो वाघ मराठी माझा तुफान गजतो आगा खतो वाघ मराठी माझा सन्मान राखतो जाण जगतो तुफान मातीचा राजा वाघाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूंचे मदर हेच असावे मावळ्यांचे वर्तन छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण ताजमहल ही प्रेमाची निशाणी आहे तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे ताजमहल ही प्रेमाची निशाणी आहे तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण छत्तीस सत्तींचे बळ असणारे त्रस्त मुघलांना करणारे परत न फिरणारे तिने जग जाणणारे शिस्त प्रिय वा वाणिज्य तेज जिजाऊंचे पुत्र महाराष्ट्राची शान हा हार न मानणारे राज्याचे हितचिंतक ज्या जनतेचे राजे असे होते आमचे शिवाजी राजे असे होते आमचे शिवाजी राजे कोणी विचारलं तर विमानाने सांगेन कोणी विचारलं तर विमानाने सांगेन मराठा जाते माझी स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला स्वतःची भीती कधीच वाटत नाही आणि त्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा करत नाही आणि त्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा करत नाही विजयासारखी तलवार चालवून गेला निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला विजयासारखी तलवार चालवून गेला निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला वाघनख्याने अफजल खानाचा कोतडा फाडून गेला वाघनख्याने अफजल खानाचा कोतडा फाडून गेला मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन हजारो सैतानांना नडून गेला स्वर्गात गेल्यावर देवानी ज्याला झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा माझा शुभ होऊन गेला असा एक मर्द मराठा माझा शुभ होऊन गेला म्हणतात ना ओम बोलल्याने मनाला शांती मिळते म्हणतात ना ओम बोलल्याने मनाला शांती मिळते साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला 100 वाघांची शक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला 100 वाघांची शक्ती मिळते एक होते शिवाजी भीती नव्हती जगाची चिंता नव्हती परिणामांची कारण साथ होती माता जिजाऊ आणि आई भवानी मातेची त्यांचे जात माता मराठ्याची देशाला लाट आणली भगव्याची त्यांची जात माता मराठ्याची देशाला लाट आणली भगव्याची मुठभर लोभली नव्हती स्वराज्याची म्हणूनच म्हणतात ना जय भवानी जय शिवाजी सागराचं पाणी कधी आटणार नाही माय माऊलीची माय कधी तुटणार नाही सागराचं पाणी कधी आटणार नाही माय माऊलीची माय कधी तुटणार नाही अरे आज काय असे हजारो जन्म घेतले तरी माझ्या शिवरायांचे उपकार कधी फिटणार नाही माझ्या शिवरायांचे उपकार कधी फिटणार नाही तोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी ना फिटणार तोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी ना फिटणार चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे ना मिटणार चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे ना मिटणार श्वासात रोखुनी वाद डोळ्यात रोखली आग श्वासात रोखुनी वाद डोळ्यात रोखली आग देव आमचा छत्रपती एकटा हिंदू वाघ देव आमचा छत्रपती एकटा हिंदू वाघ पेटविली रणांगणे त्या जिजविला मातीसाठी मरणाच्या दाराती लढलो आम्ही प्रत्येक जण जातीसाठी मरणाच्या दाराती लढलो आम्ही प्रत्येक जण जातीसाठी शिवशंभूंची म्हणूनही स्वराज्य राखण्याची साध आहे म्हणूनच लाखो करोडो मावळे इथे असत कुर्बान आहेत ना चिंता ना भीती ज्याच्या मनामध्ये राहते शिवछत्रपती बघा रक्ताची दमक बघ स्वाभिमानाची आग आहेस घाबरतोस कुणाला वेडा तू तर शिवबांचा वाघ आहेस घाबरतोस कुणाला वेडा तू तर शिवबांचा वाघ आहेस भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता अरे इथल्या लोकांना तर सोडाच इथल्या दराखोरांना जरी जाऊन विचारलं तरी त्या ओढून सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा टसा होता
रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. जाऊन विचारा त्या सह्याद्रीला, जाऊन विचारा त्या पर्वतांना माझा शिवबा कसा होता, माझा शिवबा कसा होता. मित्रांनो, आजचा हा दिवस साधा नाही. आजचा हा दिवस इतिहासाची छाती फाडून आवाज करणार आहे. आज आपण स्मरण करीत आहोत छत्तीस सतींचे बळ अंगी असलेल्या, अन्यायाविरुद्ध वनवा बनलेल्या, मुघल सत्तेला थराताप देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा. आज आपण स्मरण करीत आहोत छत्तीस सतींचे बळ अंगी असलेल्या. त्या काळात मुघल सत्ता इतक्या बलाढ्य होत्या की त्यांचं नाव ऐकून भले भलेही गप्प बसायचे. त्यांचं नाव ऐकून भले भलेही गप्प बसायचे. पण हत्तींच्या रांगा होत्या, तोफांचा कडकडाट होता आणि सत्तेचा प्रचंड माज होता त्यांना. पण त्या काळी एक नाव असं गाजायचं की ज्यामुळे मुघल दरबारात झोप उडायची. ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हे पराक्रम नव्हते, हा अन्यायाला दिलेला थेट इशारा होता. हे पराक्रम नव्हते, हा अन्यायाला दिलेला थेट इशारा होता. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त तलवार चालवणारा योद्धा नव्हते, ते न्याय देणारा राजा होते. स्त्रीचा सन्मान करणारा राजा, रयतेच्या कामाची किंमत जाणणारा राजा. म्हणूनच इतिहास सांगतो हा राजा सिंहासनावर बसला पण रयतेच्या हृदयात राज्य केले. म्हणूनच इतिहास सांगतो हा राजा सिंहासनावर बसला पण रयतेच्या हृदयात राज्य केले. मुघल त्यांचे रागराग करायचे, कारण छत्रपती शिवाजी महाराज अन्याय मान्य करत नव्हते, ते गुलामगिरी मान्य करत नव्हते. ते नम्रपणे म्हणायचे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. तांदूळ शिजल्यावर भात म्हणतात, तांदूळ शिजल्यावर भात म्हणतात. अंधार झाल्यावर रात म्हणतात, अंधार झाल्यावर रात म्हणतात. जो महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखत नाही त्याला हिजड्याची जात म्हणतात, त्याला हिजड्याची जात म्हणतात. एवढं बोलून मी माझं भाषण संपवते. धन्यवाद.